नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सत्रात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज श्रावण शुक्ल पंचमी अर्थात नागपंचमी. या नागपंचमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. श्रावण महिना हा सणवारांचा रेलचेल घेऊन येतो आणि या श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजेच नागपंचमी. आपल्या कुटुंबाची आणि आपली नागराजाच्या भयापासून मुक्तता व्हावी आणि नागदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची घरोघरी पूजा केली जाते. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभं च कंबलम शेषपालम धृतराष्ट्रम तक्षकं कालियं तथा. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कबल, धृतराष्ट्र, शंखपाल, तक्षक आणि कालिया या 9 नागांच्या प्रजातींची आराधना केल्याने सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी या 9 नागांच्या प्रजातींचे नामस्मरण करून नागपंचमीची पूजा पार पाडली जाते. अनंतच अस्मी नागानम म्हणजेच काय तर नागातील सर्वात श्रेष्ठ अनंत तोच मी अशी विभूती साक्षात भगवान श्रीकृष्णानेही भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. नागपंचमी या सणाविषयीची भगवान श्रीकृष्णांची कथा ही आपल्या सर्वांना तर अगदी माहितीच आहे. ती म्हणजे कालिया मर्दनाची. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत यमुनेच्या तीरी खेळत होते. खेळता खेळता त्यांचा चेंडू हा कदंबाच्या झाडावर अडकला. तो चेंडू काढण्यासाठी ते झाडावर चढले असताना झाडाची फांदी तुटली आणि श्रीकृष्ण यमुनेच्या डोहामध्ये पडले. त्या डोहामध्ये कालिया नावाचा एक विषारी सर्प राहत होता. तो आपल्या फुत्काराने सगळं काही जाळून भस्मसात करत असे. तर अशा या यमुनेच्या डोहामध्ये श्रीकृष्ण पडल्याचे पाहून त्याचे सगळे सवंगडी घाबरले. परंतु इथे मात्र श्रीकृष्णाने कालियाची खोड मोडली आणि त्याचा संहार केला. काही वेळाने त्याच्या पाठीफण्यावर उभे राहून श्रीकृष्ण यमुनेच्या डोहाबाहेर आले. ते पाहून त्याच्या सर्व सवंगडांना प्रचंड आनंद झाला. श्रीकृष्ण नागाच्या फण्यावर उभे आहेत हे पाहिल्यावर सर्वांना असे वाटले की या कालियानेच भगवान श्रीकृष्णांचे रक्षण केले. तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा. म्हणूनच या आनंदाप्रित्यर्थ श्रावण शुक्ल पंचमीला त्या दिवसापासून नागदेवतेची पूजा केली जाते आणि नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया नागाची पूजा करून उपवास करतात. तर त्यामागे सुद्धा एक कथा आहे. ती अशी की सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. तिला सत्तेश्वर नावाचा भाऊ होता. नागपंचमीच्या आदल्याच दिवशी तो मृत्यू पावला. भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये सत्तेश्वरीने अन्न आणि ग्रहण केले नाही. त्यामुळे तिचा उपवास घडला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ हा नागरूपात दिसला. त्या नागरूपाला तिने आपला भाऊ मानले. त्या नागदेवतेने तिला असे वचन दिले की जी स्त्री नागपंचमीला माझी पूजा करेल तिचे व तिच्या भावाचे मी रक्षण करेन. म्हणूनच आपल्या भावाच्या चिरंतन आयुष्यासाठी सर्व स्त्रिया या दिवशी नागराजाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात आणि उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी सर्व माहेरवाशिणी आपल्या माहेरी जाऊन नागपंचमीचा सण साजरा करतात अशी परंपरा चालत आली आहे. तर त्या संदर्भातली अजून एक कथा अशी आहे. ती म्हणजे रामराव नावाचा एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याला 4 सुना होत्या. त्यापैकी 3 सुना ह्या दरवर्षी नागपंचमीला आपल्या माहेरी जात. परंतु धाकट्या सुनेला मात्र माहेर नसल्याने ती नागदेवतेची भाऊ मानून त्याची मनापासून पूजा करत असे. एके दिवशी विलक्षण प्रकार घडला. एक वयस्कर गृहस्थ रामरावांकडे आला आणि तो म्हणाला की मी तुझ्या सुनेच्या माहेरचा माणूस आहे. रामरावांनाही ते खरे वाटले आणि खुश होऊन त्यांनी आपल्या सुनेला त्या माणसाबरोबर तिच्या माहेरी पाठवले. तो गृहस्थ तिला वारुळात घेऊन गेला आणि आपण नागराज असल्याचे सांगितले. तू माझी दरवर्षी नित्यनियमाने पंचमीला पूजा करते म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे असे सांगून त्याने तिला भरपूर दागदागिने भेट म्हणून दिले. तर या कथेवरून आपण असा बोध काढू शकतो की कोणत्याही दुष्ट किंवा वाईट प्रवृत्तीच्या माणसासोबत आपण चांगले वर्तणूक करून त्यालाही चांगले वागण्यास प्रवृत्त करू शकतो. त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो. तर अशा या नागपंचमीला हळद मिश्रित चंदनाने पाटावर नागाचे चित्र काढून
किंवा मातीचा नाग बनवून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी स्त्रिया वारुळाची देखील पूजा करतात. अनंतादी नागदेवताभ्यो नमः हा मंत्रोच्चार करत गंध आणि पुष्प अर्पण करून नागदेवतेची पूजा करून नागपंचमीचा सण संपन्न केला जातो. अशा या नागपंचमीच्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. कशी वाटली नागपंचमीची माहिती? आवडली असेल तर नक्की लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या कलेचा आणि संस्कृतीचा वारसा असाच जपत राहूया. कलेवर आणि संस्कृतीवर प्रेम करत राहा. धन्यवाद.